नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे डेरिव्हेटिव्ह हा एक लेसन आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लेसन मध्ये बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन हा एक टाइप आहे. खूप असा इझी असा एक टाइप लक्षात घ्या. त्याच्यावरचं एक्झाम्पल y tan इनव्हर्स 5x upon 1 6x स्क्वेअर. बघा या टाइप मध्ये काय असतं, इथे बघा डिनॉमिनेटरला तुम्हाला 6 दिलेला आहे. या 6 चे असे फॅक्टर पाडा की फॅक्टर आला पाहिजे 5. मग आपण याला कसं करू, 3 2 6 होतात बघा, आणि 3 + 2 आपल्याकडे 5 सुद्धा होतो. आपल्याला +5 पाहिजे म्हणजे +3 +2 म्हणजे दोन्ही नंबर आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये घेणे आहे. म्हणजे बघा y tan इनवर्स 3x + 2x upon 1 - 3x * 2x. बघा अशा पद्धतीने आपण फॅक्टर घेतले बघा. म्हणजे 3 + 2 5 आणि 3x * 2x म्हणजे 6x स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण त्यांचे फॅक्टर मांडले. इथे तुम्ही फॉर्म्युला जर ऑब्झर्व केला, tan इनवर्स x + y upon 1 - x * y. आपल्याला ट्रिग्नोमेट्री लेसन मध्ये बघा असा एक फॉर्म्युला आहे, tan इनवर्स x + y upon 1 - x * y इज इक्वल टू, बघा फॉर्म्युला tan इनवर्स x + tan इनवर्स y. आलं लक्षात. आपल्याकडे हा फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटला आपण या फॉर्मॅट मध्ये करून घेऊ. लक्षात घ्या. म्हणजे y tan इनवर्स, बघा x मला दिलाय तर x च्या ऐवजी बघा आपल्याकडे 3x आहे म्हणून tan इनवर्स 3x + y च्या ठिकाणी बघा tan इनवर्स 2x. म्हणजे अशा पद्धतीने आपण तो फॉर्म्युला जनरेट केला. त्यानंतर बघा याचा डेरिव्हेटिव्ह काढा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. आता इथे लक्षात घ्या tan इनवर्स x आहे. tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याकडे असतो 1/1 + x स्क्वेअर. पण इथे 3 असल्यामुळे 1/1 + 3x स्क्वेअर and to be continue डेरिव्हेटिव्ह 3x. त्यानंतर बघा प्लस tan इनवर्स 2x चा सेम कंडिशन म्हणजे 1/1 + 2x चा स्क्वेअर and to be continue डेरिव्हेटिव्ह 2x कंपोजिट फंक्शन असल्यामुळे. पुढे बघा dy/dx ऍज इट इज 1/1 + 3x चा स्क्वेअर आहे म्हणजे 9x स्क्वेअर. बघा 9x स्क्वेअर, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस इथे बघा 1/1 + 4x स्क्वेअर इनटू 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. बघा इथे 3 वरती शिफ्ट करू, 3 1 3/1 + 9x स्क्वेअर प्लस 2 1 2/1 + 4x स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण हे 4 मार्काचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. खूप इझी असं एक्झाम्पल आहे. पुन्हा पुन्हा व्यवस्थित बघा आणि कन्सेप्ट याची क्लिअर करून घ्या. बघा सेकंड एक्झाम्पल, y tan इनवर्स x upon 12x स्क्वेअर. बघा सेम कंडिशननी करायचंय. पुन्हा इथे बघा इथे 12 आहे आपल्याकडे. या 12 चे असे फॅक्टर पाडा की इथे कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे 1 पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण एक फॅक्टर पाडू 4 3 12 आणि 4 - 3 1. आलं लक्षात फॅक्टर. तर लक्षात घ्या y tan इनवर्स, बघा x पाहिजे आपल्याला म्हणून 4x - 3x upon 1 + 4x * 3x. बघा इथे म्हणजे काय आलं, 4x - 3x म्हणजे x आणि 4x * 3x म्हणजे 12x स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण बघा त्याचे फॅक्टर काढले. इथे बघा इथे अजून एक m1 मध्ये आपल्याला एक फॉर्म्युला दिलेला आहे. तो फॉर्म्युला मी लिहून दाखवतो. tan इनवर्स x - y upon 1 + x * y. बघा याचा फॉर्म्युला कसा बनतो म्हणजे tan इनवर्स x - tan इनवर्स y. सर्व फॉर्म्युले आपल्याकडे ट्रिग्नोमेट्री या लेसन मध्ये आहे. तो लेसन सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या tan इनवर्स x - tan इनवर्स y. बघा tan इनवर्स x म्हणजे 4x आणि y म्हणजे आपल्याकडे 3x. तर अशा पद्धतीने आहे म्हणजे y tan इनवर्स 4x - tan इनवर्स 3x. बघा आपण याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप केल्या. फक्त कंडिशन आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि फॉर्म्युले आपले लर्न पाहिजे. त्यानंतर बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get, बघा y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx. पुन्हा tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 + x स्क्वेअर म्हणजे इथे किती होईल 1/1 + 4 असल्यामुळे बघा 4x चा स्क्वेअर and to be continue डेरिव्हेटिव्ह 4x. त्यानंतर बघा पुढे मायनस साइन असल्यामुळे
इथे बघा tan इनवर्स 3x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस 3x स्क्वेअर and to be continue derivative 3x. आलं लक्षात? पुढे बघा 1/1 प्लस 4 चा स्क्वेअर 16 इथे झाला x स्क्वेअर इंटू 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस इथे बघा 1/1 प्लस 3 चा स्क्वेअर 9 x स्क्वेअर 3x चा डेरिव्हेटिव्ह 3. पुढे बघा 4 1 जा 4 अपॉन 1 प्लस 16x स्क्वेअर मायनस 3 1 जा 3 अपॉन 1 प्लस 9x स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने छोटे छोटे एक्झाम्पल आहे. फक्त आपल्याला tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y आणि tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y इकडे जे फॉर्म्युले आपण घेतलेले हे फॉर्म्युले फक्त आपल्याला याच्यामध्ये रेफर करणं आहे. थर्ड एक्झाम्पल बघा y इज इक्वल टू tan इनवर्स 5x अपॉन 1 प्लस 24x स्क्वेअर. इथे लक्षात घ्या तुम्हाला इथे खाली 24 दिलेला आहे. ह्या 24 चे असे फॅक्टर पाडा की 5 आला पाहिजे. म्हणजे आपण कसं करू बघा इथे 8 3 जा 24 8 3 जा 24 पण आपल्याला 5 पाहिजे म्हणजे 8 मायनस 3 म्हणजे किती होतील ते 5. बघा अशा पद्धतीने आपण फॅक्टर घेतले म्हणजेच y इज इक्वल टू tan इनवर्स 8x मायनस 3x अपॉन 1 प्लस 8x इंटू 3x. बघा म्हणजे 8x मायनस 3x म्हणजे 5x आणि 8x इंटू 3x म्हणजे 24x स्क्वेअर. पुन्हा बघा आपल्याकडे इथे फॉर्म्युला बनतोय म्हणजे tan इनवर्स x मायनस y अपॉन 1 प्लस x इंटू y. बघा इज इक्वल टू याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे म्हणजे tan इनवर्स x मायनस tan इनवर्स y. बघा पुढे आता इथे म्हणजे y इज इक्वल टू tan इनवर्स बघा इथे कोण होईल मग 8x मायनस tan इनवर्स इथे होईल 3x. आलं लक्षात? त्यानंतर बघा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. tan इनवर्स x आहे पुन्हा tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर म्हणजे 1/1 प्लस 8x स्क्वेअर and to be continue derivative 8x मायनस इथे बघा 1/1 प्लस 3x स्क्वेअर and to be continue derivative 3x. आलं लक्षात? बघा पुढे 1/1 प्लस 8 चा स्क्वेअर 64 पुढे x स्क्वेअर टू बी कंटिन्यू डेरिव्हेटिव्ह x चा 8 इथे बघा मायनस 1/1 प्लस 9x स्क्वेअर टू बी कंटिन्यू डेरिव्हेटिव्ह 3. पुढे बघा 8 1 जा 8 डिवाइड बाय 1 प्लस 64x स्क्वेअर मायनस 3 1 जा 3 1 प्लस 9x स्क्वेअर. बघा असे सोपे सोपे सम असतात. बघा नेक्स्ट एक्झाम्पल y is equal to tan inverse 13x upon 1 minus 42x square. लक्षात घ्या या 42 चे असे फॅक्टर पाडा की आपल्याला 13 आलं पाहिजे. तर बघा आपण इथे काम करू 7 6 जा बघा 7 6 जा 42 7 प्लस 6 किती झाले ते 30 म्हणजे y is equal to tan inverse 7x plus 6x divided by 1 minus 7x into 6x. आलं लक्षात? बघा याचा पुन्हा आपल्याकडे इथे फॉर्म्युला मी लिहून देतोय तुम्हाला tan इनवर्स x plus y upon 1 minus x into y is equal to इथे लक्षात घ्या tan इनवर्स x plus tan इनवर्स y. आलं लक्षात? बघा ही कंडिशन तर आपल्याकडे आहे फक्त आता या कंडिशन मध्ये आपल्याला बनवायचं आहे. तर म्हणजे बघा y is equal to tan इनवर्स 7x plus tan इनवर्स 6x. बघा पुढे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्टिव्ह टू x we get y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस x स्क्वेअर म्हणजे 7x चा स्क्वेअर and to be continue डेरिव्हेटिव्ह 7x प्लस पुढे बघा
इथे tan इनवर्स 6x आहे, tan इनवर्स 6x चा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस 6x स्क्वेअर and to be continue derivative 6x. बघा इथे 1/1 प्लस 7 चा स्क्वेअर 49 आणि x चा स्क्वेअर x स्क्वेअर प्लस इंटू 7x चा डेरिव्हेटिव्ह 7 प्लस 1/1 प्लस इथे बघा x चा 6 चा डेरिव्हेटिव्ह 6 चा स्क्वेअर 36x स्क्वेअर and to be continue derivative 6x चा 6. इथे बघा 7 1 जार 7 upon 1 plus 49x square plus 6 1 जार 6 upon 1 plus 36x square. बघा अशा पद्धतीने आपण आज हे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन वरचे सर्व सम आपण व्यवस्थित घेतलेले, जेवढेही सम मी घेतलेले आहेत ते फक्त व्यवस्थित बघा. एक्झामला हे सम येतील म्हणजे येतीलच, याच्यापैकी कुठलंही एक सम तुम्हाला येऊ शकतं. व्यवस्थित त्या 4 मार्क तरी तुम्हाला इथे मिळालेच पाहिजे, ही गोष्ट इथे लक्षात घ्या.